नमस्कार. तर तुम्हा सर्वांना माहितीच आहे आपण प्युअर गावरान कुक्कुटपालन करतो. तर प्युअर गावरान कुक्कुटपालन करताना महत्त्वाची गोष्ट अशी असते की त्यामध्ये स्वच्छता ठेवावी लागते, कारण गावरान पक्षी हा भरपूर सेन्सिटिव्ह असतो. त्यांना आजारांपासून दूर ठेवण्यासाठी तूस वगैरे सगळी स्वच्छ ठेवावी लागते. तर तुसामध्ये जर ओलसरपणा असेल तर कोरायजा किंवा CRD यासारखे आजार देखील होऊ शकतात किंवा संसर्गजन्य आजार देखील होऊ शकतात. त्यामुळे मेनमध्ये शेडमध्ये स्वच्छता असणं गरजेचं असतं. 1-2 महिन्यापर्यंत पक्षी होईपर्यंत त्याची व्यवस्थित स्वच्छता ठेवणं अतिशय महत्त्वाचं असतं. तर अशा प्रकारे आपल्याला आज तूस वगैरे सगळी भरून घ्यायची होती. बघू शकता तुम्ही तूस भरपूर घाण अशी झालेली आहे. आणि अशा पद्धतीने मी पहिल्यांदा तूस सगळी गोळा करून घेतली आणि सगळी तूस पूर्णपणे भरून घेऊन नंतर ती स्वच्छ झाडून नंतर आपल्याला नवीन तूस टाकायची होती. आता आपल्याला शेड खरं धुवायची गरज होती, पण पक्षी हे सोडणार कुठं, त्यामुळे आपण फक्त स्वच्छ झाडून घेतलं आणि नवीन तूस त्याच्यामध्ये टाकून आपल्याला घ्यायची होती. अशा पद्धतीने मी नवीन तूस त्याच्यामध्ये टाकून घेतली. तर तुम्ही बघू शकता साईडने पक्षी आपले पळतात, त्यामुळे त्यांना बाहेर काढून ते शेड धुता येणार नव्हतं आपल्याला, म्हणून डायरेक्ट तशी तूस मी टाकून घेतली. तर अशी स्वच्छता आपण शेडमध्ये ठेवली तर आपलं शेड हे आजारांपासून दूर राहतं आणि वेगवेगळे अँटीबायोटिक औषध देण्याची आपल्याला गरज पडत नाही. अशा प्रकारे तूस मी पांगून घेतली आणि त्याच्यानंतर त्यांनी व्यवस्थित चुना पांगून घेतला. चुना त्यामध्ये टाकल्यामुळे त्यांची कॅल्शियमची कमतरता किंवा मग त्यांना हीट मिळण्याची क्षमता जास्त तयार होते आणि थंडीमध्ये पिल्लांना चांगली उष्णता मिळते. तर अशा प्रकारे त्यांनी चुना वगैरे टाकून घेतला आणि अशा प्रकारे आमचं कामकाज चालतं. तर तुम्हाला कसा वाटला आजचा ब्लॉग कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आणि बघू शकता तुम्ही आपले पक्षी व्यवस्थित स्वच्छतेमध्ये कसे छानसे असे बागडायला लागले. आणि त्याच्यानंतर आपल्याला मोठ्या स्टॉकमधले जे काही अंडी आहेत ते काढायची होती. त्याच्यानंतर त्यांनी सगळी संपूर्णपणे अंडी वगैरे कोंबड्यांची काढून घेतली.